मुख्यमंत्री यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा। जालना जिल्ह्यात मोर्चात ख्रिस्ती समाजाची मागणी। आमदार गोपीचंद पडळकर यांनी धर्मांतर करणाऱ्या फादर यांचा सैराट करा हे विधान केल्याने ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांचा निषेध करण्यासाठी आज जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर ख्रिस्ती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला। समाजाच्या धर्मगुरूंबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केले असून जो कोणी धर्मांतर करणाऱ्या फादर यांचा सैराट करेल त्यास 11 लाख रुपये, हातपाय तोडेल त्यास 5 लाख, जबर मारहाण करेल त्यास 4 लाख देण्यात येईल असे वक्तव्य करून ख्रिस्ती समाजाची बदनामी करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। याचा निषेध करण्यासाठी 30 जून रोजी गांधीचमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ख्रिस्ती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे रूपांतर एका सभेत झाले। यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, दलित पॅन्थरचे दीपक केदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मराठवाडा डाऊसेन्सचे सचिव डॉक्टर लालबहादूर कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद, बसपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे, नंदू जांगडे, शिवराज जाधव, गुड्डू निकाळजे, रेवरंड घुले, रेवरंड राठोड यांची मंचावर उपस्थिती होती। संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आले। त्यात मागणी करण्यात आली आहे की जालना जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाने आमदार गोपीचंद पडळकर यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांची हकालपट्टी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे। या ख्रिस्ती समाजाच्या आक्रोश मोर्चास सुनील रत्नपारखे, संदीप खरात, सचिन कांबळे, दादाराव लहाने, ललित कुचेकर, कैलास रत्नपारखे, अशफाक पठाण, शेख इब्राहिम, संजू गायकवाड, सचिन क्षीरसागर यांच्यासह विविध दलित व मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दिला। यावेळी जालना जिल्ह्यातील हजारो ख्रिस्ती बांधव आणि भगिनींनी या मोर्चात सहभाग नोंदविला। मोर्चा यशस्वी करण्यासाठी वैभव उगले, जॉर्ज उगले, चंद्रसेन निर्मल, रेवरंड DY भालेराव, पीटर खंदारे, रविकांत दानम, पास्टर अनिल साठे, फिलिप उगले, मनोज बीडकर, बंटी गायकवाड, मनोज गुडेकर, नितीन निर्मल, भोला कांबळे, विवेक निर्मल, प्रभुदास ठाकूर, रवींद्र राजन, लेवी निर्मल, वीरेंद्र गायकवाड, संघर्ष निर्मल, जॉन हतागळे, रेवरंड वैभव कांबळे, पास्टर अविनाश लोखंडे, पास्टर मेल्विन पवार, शिमोन सुतार, यश निर्मल, दावीद गायकवाड, बाबा कसबे, विलास खंडागळे, SS घुले यांच्यासह पास्टर फेलोशिप आणि ख्रिस्ती युवकांनी प्रयत्न केले। आता काय निवेदन दिलेलं आहे आपण त्या वक्तव्याचा कसा निषेध होतो? सर्वप्रथम आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करतो। त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की धर्मांतर करणाऱ्या पाळक लोकांचा सैराट करा म्हणजे त्यांचा खून करा आणि जो कोणी हातपाय तोडल त्याला 5 लाख रुपये आणि जो सैराट करल त्याला 11 लाख रुपये, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत आणि भाजपच्याही गटातल्या काही लोकांचं असं मत आहे की त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसा पाय उतार करता येईल यासाठी त्यांनी हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री आणि आमदार हे बेताल वक्तव्य करून मुख्यमंत्री यांना कसं पाय उतार करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे, आमदार पडळकर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि एका संविधान पदावर असून देखील त्यांनी जे काही प्रक्षोभक भाषण केलेलं आहे तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। गोपीचंद पडळकर यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून एका समाजाची बदनामी किंवा एका धर्मगुरूला जीवे मारण्याची भाषा वापरू नये। ख्रिश्चन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे आणि शांततेच्या भाषेने तुम्ही 2 शब्द बोलू शकले असता, परंतु तुम्ही मुद्दाम होऊन हेतुपुरस्सर द्वेष भावनेतून गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची जी भाषा वापरली आणि त्यासाठी 11 लाखाचं जे बक्षीस त्यांनी जाहीर केलं त्याच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातील सकल ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरलेला आहे। गोपीचंद पडळकर तुम्ही लक्ष द्या, ख्रिश्चन समाज हा परदेशातला समाज नाहीये।
तो भारतातला समाज आहे, तो भारत भूमीचा या ठिकाणी जन्मलेला समाज आहे. ज्या प्रकारची भाषा तुम्ही करू शकता त्या प्रकारची भाषा आम्ही पण करू शकतो. पण आमचं तोंड बंद केलं आमच्या पवित्र शास्त्राने, आमचं तोंड बंद केलं आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने. म्हणून आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारला आणि आज आम्ही तुम्हाला शांततेच्या मोर्चातून उत्तर देत आहोत की आपली वक्तव्य बंद करा. कुठल्याही धर्मगुरूविषयी, कुठल्याही समाजाविषयी आपण भडकाऊ भाषण करू नये असं आम्ही आपल्याला जाहीर आवाहन करतो. आणि तुमच्या निषेधार्थ संपूर्ण ख्रिश्चन समाज हा पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेला आहे याची आपल्याला जाणीव असावी. म्हणून येथून पुढे आपण कोणत्याही धर्माविषयी, कोणत्याही व्यक्तीविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये अशी आमची आव्हानात्मक मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे. देशात ख्रिस्ती समाज हा शांतीचा दूत आहे. आतापर्यंत कोणताही असा घटना घडेल की ख्रिश्चन समाजामुळं या देशात काही दंगल घडली, काही हिंसाचार, आतापर्यंत कोणताही इतिहास नाही. हा ख्रिस्ती समाज शांतीपूर्वक राहणार आहे. या देशाला आपला देश समजून काम करणारे लोक आहे. आज यांच्या मोर्चा शांतीपूर्ण होणारच आहे आणि या मोर्चामध्ये जे लोक सामील झाले मी मनापासून त्याचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या मोर्चाला मी पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. भाजपाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूविरुद्ध जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे की धर्मगुरूला जर माराल, ख्रिश्चन धर्मगुरूला जर माराल, त्याचा सैराट कराल तर त्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ, त्यांना मारलं, त्यांना हातपाय तोडले तर 5 लाख देऊ, अजून मारलं तर 3 लाख रुपये देऊ, अशा प्रकारचं बक्षीस ह्या गोपीचंद पडळकरांनी ह्या एक चिरकुट माणसानं ह्या महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये, ह्या भारत देशाच्या लोकशाहीमध्ये केलेल्या वक्तव्याचा ख्रिश्चन समाज जालना जिल्हा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. मला पडळकरला हे सांगायचं आहे की आम्ही शांतताप्रिय समाज आहोत. आम्ही आमच्या हातातल्या तलवारी सोडून आमच्या हातात बायबलला हातामध्ये घेतलेलं आहे. आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही चुकीचं काम, कोणतंही शासनाच्या धोरणाविरोधातलं काम, कधीही शासकीय मालमत्तेचं नुकसान कधीही करत नाही. हा समाज अतिशय शांतताप्रिय समाज आहे आणि पडळकर, तू ह्या जातीच्या धर्मगुरूला आव्हान देतोस तर हे तुला परवडणारं नाही. पडळकर, आम्हाला दिवसू नको, आमच्या नादी लागू नका. आणि पडळकरांचं हे जे वक्तव्य आहे हे फडणवीस साहेबांनी च्या सपोर्टने केलेलं आहे का याची शंका वाटते. पडळकर, पुनश्च तुला सांगतो की आमच्या धर्मगुरूंच्या ह्या समाजाच्या नादी लागू नका, ह्या समाजाला दिवसू नका. ह्या समाजाला तुम्ही म्हणता की तुम्ही परत घर वापसी या. आम्ही जर घर वापसी आलो तर तुला आम्ही घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, याची तू कृपया नोंद घ्यावी. आणि शासनाला, भाजप ह्या शासनाला, फडणवीस शासनाला, गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की या गोपीचंद पडळकरवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्याची MLC त्वरित रद्द करण्यात यावी. पुढील या प्रकरणात त्वरित कारवाई नाही झाली तर महाराष्ट्राच्या 30-35 जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्यात येतील. त्यानंतरचा सर्वात शेवटचा मोर्चा मुंबई आणि नंतर जंतर मंतरवर दिल्लीमध्ये सुद्धा धरणे आंदोलन करण्यात येईल. याची पडळकरांनी आणि भाजप शासनाने नोंद घ्यावी अशी ख्रिश्चन समाजातर्फे मी विनंती. आपल्या प्रमुख मागण्या काय होत्या? पडळकरावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी, ही आमची प्रमुख आजच्या आक्रोश मोर्चाची मागणी होय. ती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.